जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात सगळंच काही वाईट घडत चाललं आहे आणि इतकं वाईट घडतं की यापेक्षा वाईट काही होऊच शकत नाही, असं जर वाटत असेल तर विश्वास ठेवा की आता पुढे फक्त आणि फक्त चांगलं होणार आहे. कसे काय हे मी सांगते आहे. तर हेच जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तरच लाईक करा. सबस्क्राईबच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, तरच तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळणार आहे. तर आयुष्यात पुढे चांगलंच घडणार आहे, कसं आणि काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी तर ऐका ही एक छोटीशी कथा. तर मी आहे ऑथर संगीता आणि माझ्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर एकदा एका राज्यामध्ये तर या सगळ्या गोष्टी आहेत ह्या काल्पनिक असणार आहेत. एका राजाने आपल्या प्रजेची परीक्षा घ्यायची म्हणून रस्त्याच्या मधोमध एक मोठा दगड ठेवून दिला आणि स्वतः मात्र थोडंसं लांब जाऊन राजा उभा राहिला. त्याला हे पाहायचं होतं की हा दगड उचलून कोण बाजूला करतं, तर हे दगड हलवण्याचा प्रयत्न कोण करतो. तर रस्त्यावरून बरेचसे लोक येत जात होते, पण सगळेजण त्या दगडाला बघून असंच निघून जात होते पुढं. म्हणजे कसं असतं की आपण सुद्धा तसंच करतो की वाटेमध्ये काही असेल तर आपण तिकडे दुर्लक्ष करून नव्हतं, तर आपल्याला काय पडल्यावर रस्त्यात पडू दे, असा प्रत्येकाचा असा काही जणांचा ॲटिट्यूड असू शकतो. तसंच लोक बघायचे त्या दगडाला आणि बाजूने निघून जायचं. त्यांना वाटलं आपलं काम की आपलं काम सुरू आहे, आपण याच्याशी काय आपल्याला घेणं देणं नाही दगडाशी असं काय. तर काही लोक मग राजालाच नावं ठेवू लागले की काय त्याला प्रजेची काळजी नाही आहे का, तो लक्ष देत नाही आहे, असं रस्त्यात दगड पडला एवढा मोठा आणि ते उचलून बाजूला ठेवण्याचं पण त्याने काही प्रयत्न केलेला नाही. सगळे लोक राजालाच नावं ठेवायला लागले. तर रस्त्याची म्हणजे स्थिती बघा की कसं काय असं नावं ठेवत होते. मग तेव्हा त्या रस्त्यावरून एक शेतकरी निघाला होता. त्याच्या डोक्यावरती भाजीची टोपली होती. त्याने पाहिलं की रस्त्यामध्ये मोठा दगड पडलेला आहे आणि तो कोणी बाजूला केला नाही, लोक त्याच्या बाजूनेच जात आहेत आणि तो दगडाचा अडथळा होत होता रस्त्यात. तेव्हा मग तो शेतकरी आपल्या डोक्यावरची टोपली बाजूला ठेवतो तिथे दगडाच्या बाजूला आणि तो दगड हलवण्याचा प्रयत्न करतो. दगड खूप जड असतो, तरी देखील हळूहळू जोर देत तो शेतकरी त्या दगडाला बाजूला करत असतो आणि असं तो प्रयत्न करत हळूहळू करत त्याने शेतकरी त्या दगडाला पूर्णपणे बाजूला रस्त्याच्या कडेला नेऊन ठेवतो. आता दगड हटवल्यानंतर मग शेतकरी त्याची भाजीची जी टोपली असते तर ती टोपली घेण्यासाठी तो तिथे खाली वागतो. तर तिथे त्याला एक पिशवी दिसते, थैली दिसते. तर त्याला थैली दिसते, त्याला वाटते कोणाची तरी असेल काय, म्हणून तो थैली उचलतो आणि ती थैली उघडून बघतो तर त्याच्यामध्ये असतात सोन्याच्या नाणी आणि त्यासोबत असतं एक पत्र. तर त्या पत्रात लिहिलेलं असतं की मला एक परीक्षा घ्यायची होती आणि पाहायचं होतं की कोण हा अडथळ्याचा दगड पार करून यशाच्या मार्गावर पुढे जातो. तर मैत्रिणींनो, आपल्या आयुष्यात पण या कथेतून काय समजलं तुम्ही की आपल्या आयुष्यात पण असे काही दगड येतात, जड असतात खूप, आणि ते येऊन आपला मार्ग अडवतात. तर अशा वेळेस तो दगड आहे तसाच ठेवून त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. तो तर अडथळ्याचा दगड दूर करण्याचा प्रयत्न करा, तरच तुम्ही प्रयत्न करा तर त्यात तुम्हाला यश मिळणार आहे. आज नाही तर उद्या नाही तर परवा एक दिवस नक्कीच तो दगड दूर होईल आणि तुम्हाला जे हवं ते साध्य होईल. फक्त तुम्ही ते करून दाखवा, असं करून दाखवा, त्या अडथळ्यावर अशी मात करून दाखवा की जगाला सुद्धा तुमचा हेवा वाटेल. धन्यवाद. नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा.